तर मंडळी, आता प्राजक्ताच्या अचानक भाग्याच्या चालू लग्नात येण्यामुळे, म्हणजे ऐन फेरे सुरू असताना ऐन वेळेवर येण्यामुळे खूप काही झालं आणि आलेली वरात तशीच परत निघून गेली. भाग्याचं लग्न मोडलं आणि आता सगळीकडे वैद्य परिवाराची नाचक्की झाली. एवढंच नव्हे तर पूर्ण वैद्य कुटुंबियांना हात जोडून आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांना सुद्धा काढून द्यावं लागलं. म्हणावं लागलं की आमच्या आनंदात तुम्ही सामील झालात यासाठी धन्यवाद, पण आमच्या दुःखात आम्हाला एकटं राहू देत. आता हे सगळं पचवणं, हा अपमान पचवणं खरंच खूप जास्त कठीण होतं आणि स्पेशली प्राजक्ताच्या मामाला या सगळ्या गोष्टी असह्य होत होत्या. मंडळी, आता घरामध्ये खूप मोठं भांडण किंवा तंटा होणार होता हे आपल्याला तर माहिती आहे, कारण चारू मामी प्राजक्तावर खूप जास्त संतापलेली आहे. आणि का नाही संतापणार? चारू मामीच्या मनामध्ये ऑलरेडी प्राजक्ताबद्दल ह्याच गोष्टीमुळे थोडासा वाईटपणा होता आणि शेवटी तेच झालं. पण तरी सुद्धा सरप्राइझिंगली चारू मामीच्या तोंडून एक शब्द सुद्धा निघत नाही. मंडळी, आता चारू मामी फक्त शांत आणि स्तब्ध उभी असते, जणू तिला खूप मोठा शॉक लागलाय. आणि हो, एवढंच नव्हे तर चारू मामी या शांततेत जाऊन असं काय पाऊल उचलते ना की थेट तिला मामाला, म्हणजे चारू मामीचे जे हस्बंड आहेत, म्हणजे प्राजक्ताचे मामा, भाग्याचे बाबा, त्यांना अगदी मुस्काटात लगावून द्यावी लागते. हो मंडळी, चारुलताचा नवरा तिच्याच कानाखाली लगावतोय. थोडंसं अपमानजनक झालं ना तिला सगळ्यांसमोर, पण तिने असं काय पाऊल उचललं असेल की ज्यामुळे तिने मुस्काटात खाल्ली? आजच्या ट्विस्ट एपिसोडमध्ये तुम्हाला तेच बघायला मिळणार आहे. आणि हो, सगळ्यात आधी व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मंडळी, चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली असलेल्या हाईप बटनवर क्लिक करायला विसरू नका. चला तर मंडळी, वळूया आपल्या आजच्या ट्विस्टकडे. तर मंडळी, झालं काय आता? आलेली वरात तशीच परत निघून गेली. भाग्याने लग्न करायला साफ नकार दिला, कारण समोरची मंडळी पैशांची डिमांड करत होती. त्याचबरोबरीने पैसा नाही तर प्राजक्ता, दोघांपैकी एक आम्हाला हवंय अशी डिमांड करत होती, जे की भाग्याला आवडलेलं नव्हतं. आणि भाग्याने साफ फेटाळल्या दोघं मागण्या आणि सांगितलं की तुमची वरात घेऊन निघा इथून. भाग्याच्या या निर्णयाला तिच्या वडिलांनी खूप जास्त सपोर्ट केला. ते म्हणाले की माझ्या मुलीचा निर्णय अगदी योग्य आहे आणि हा अंतिम निर्णय, त्यामुळे तुम्ही इथून निघून जा. भाग्याच्या वडिलांनी आलेल्या मुलाकडच्यांना तिथून चालतं केलं, हकलवून लावलं अगदी. आणि ते गेल्यानंतरून त्यांना खूप अपमानजनक आणि वाईट गोष्टींचा सामना करावा लागला. मंडळी, हे सगळं सुरू असताना बिचारी भाग्या खूप जास्त रडत असते, तिच्या नशिबाला दोष देत. आणि बिचारी प्राजक्ता तिला सांत्वन देत असते की ताई, खरंच जर हे खरंच माझ्यामुळे झालं असेल ना तर खरंच मला माफ कर. हे खरंच जे झालं ना ते योग्य नाही ग झालं. भाग्या, प्लीज रडू नकोस ना गं, हे होईल सगळं ठीक. मामा, आता प्राजक्ता ना तिथलं जे प्रकरण घडलेलं असतं ना ते शांत करण्याचा प्रयत्न करत असते, सगळ्यांना समजूत घालण्याचा प्रयत्न करत असते, सांत्वना देण्याचा प्रयत्न करत असते. आणि ती भाग्याच्या जवळ असल्यामुळे ती तिला मिठी मारून मारून रडत असते. पण मंडळी, तितक्यातच आता आजी पुढे येते. म्हणजे भाग्याची जी आजी आहे ती पुढे येते आणि म्हणते, मागे हो ग. काय ग प्राजक्ता, केला तेवढा सत्यानाश काय कमी आहे का? मागे हो, माझ्या नातीच्या जवळ सुद्धा फिरकू नकोस. हे सगळं तुझ्यामुळे झालंय. त्या आजी प्राजक्तालाच या सगळ्या गोष्टी मागे जबाबदार ठरवत असतात. आणि मंडळी, आता भाग्याचे बाबा आजींना विरोध पण करत असतात की तुम्ही हे सगळं काय बोलताय आई, असं नका बोलू तिला, तिच्यामुळे काय झालंय. तेव्हा आता आजी म्हणते, तुम्ही आज मला बोलू द्या जावई बापू, आजपर्यंत मी कधी बोलली नाही, पण खरंच या सगळ्या गोष्टींच्या मागे कोणी असेल ना तर ती आहे ही प्राजक्ता. का आलीस तू इथे ऐन वेळेवर? तुझ्यामुळे आज माझ्या भाग्याचं पुन्हा एकदा लग्न मोडलं. मिळालं का तुला आता शांतता? मिळाली का तुला ठंडक? हेच हवं होतं ना तुला? अगं, का तिच्या नशिबाच्या मागे हात धुवून लागली आहेस? निघून का नाही जात तिच्या आयुष्यातून? आता ती हे सगळं बोलत असताना अचानक आता भाग्याचे बाबा जे आहेत ते त्यांना अडवतात आणि म्हणतात, बास झालं तेवढं पुरे, आता तिचा यामध्ये काहीच दोष नाहीये, त्यामुळे तिला नका बोलू. तितक्यात आता मामाचं लक्ष चारुलताकडे जातं. चारुलता अगदी शांततेत उभी असते, अगदी स्तब्ध असते, तिला काहीही सुचत नसतं. खरं तर मला वाटलं होतं की चारू मामी संतापात प्राजक्ताला खूप काही बोलून जाईल, पण ती तिला काहीही शब्दाने बोलत नाही आणि फक्त पश्चाताप करत असते, रडत असते आणि म्हणते की या सगळ्यात दोष कोणाचाच नाहीये. दोष कोणाचा असेल तर माझा आहे की मी सावळी म्हणून माझी मुलगी सुद्धा सावळी जन्माला आली. यामध्ये दोष फक्त माझा आहे की मीच वेळ्यासारखं माझ्या मुलीचं जिथे तिथे लग्न चांगल्या घरात होईल याचा विचार करत बसली. अहो, तुम्हाला आठवतं का आपल्या लग्नाच्या वेळेस सुद्धा तुमच्या आईने मला ही सावळी आहे त्यामुळे म्हणून माझं स्थळ नाकारलं होतं, पण मी सावळी असून सुद्धा माझं मन बघून तुम्ही माझ्याशी लग्न केलं होतं. मला वाटायचं की माझ्या मुलीला सुद्धा असाच नवरा मिळेल की जो तिला ऍक्सेप्ट करेल, पण नाही, माझं दुर्दैव माझ्या मुलीच्याही नशिबी आलं. हे सगळं कधी थांबणार आहे असं म्हणत बिचारी चारुलता खूप रडते आणि म्हणते की या सगळ्याला ना मीच जबाबदार आहे, त्यामुळे आता जे करायचं ते मीच करेन असं म्हणत चारुलता धावतच घरामध्ये जाते. आता चारुलताला बघून सगळे घाबरतात आणि धावतच तिच्या मागे जातात की तिला सगळे अडवतात की आई थांब, मामी अगं थांब, कुठे निघालीस?
पण चारुलता कोणाचं न ऐकता सरळ आपल्या घराच्या किचनमध्ये जाते. किचनचा दरवाजा बंद करते आणि तिथे असलेली केरोसिनची कॅन आपल्या अंगावर ओतून घेते आणि स्वतःला जाळण्याचा प्रयत्न करत असते. तेवढं बरं की योग्य त्या वेळेत ती प्राजक्ताचे मामा तिथे जाऊन पोहोचतात आणि तिला स्वतःला पेटवून घेण्यापासून अडवतात. कौस्तुभ सुद्धा खूप धावत जातो आणि आता तो तिचा जीव वाचवतो. म्हणजे चारुलताचा जीव आता हे दोघं वाचवतात. चारुलता कोणाचं ऐकतच नसते, ती ऐकण्याच्या कंडिशनमध्येच नसते. फक्त सगळ्यांचे हात झटकत असते आणि म्हणते, सरका, हे सगळं माझ्यामुळे झालंय, माझ्या मुलीचं हे दुर्दैव मी ओढून आणलं, माझ्यामुळे झालं, असं म्हणत ती सारखं सारखं ओरडत असते, कोणाचंच ऐकत नसते. म्हणून नाईलाजाने आता प्राजक्ताचे मामा तिच्या जोरदार मुस्काटात लगावून देतात आणि स्वतःच्या डोळ्यांमध्ये, म्हणजे त्यांच्या डोळ्यांमध्ये पाणी आलेलं असतं, ते स्वतःच रडत बसतात आणि म्हणतात, मला माफ करा, मला तुझ्यावर हात उचलायचा नव्हता, पण अगं तू शुद्धीत यावं म्हणून मला हे सगळं करावं लागलं. अगं अशी काय वेड्यासारखी करतेयस? आणि तू तुझ्या मुलीसाठी काय नाही केलेलं आहेस, सगळं तर व्यवस्थित केलेलं आहेस, मग का स्वतःला दोष देऊन घेतेस? तेव्हा चारुलता म्हणते, हो, आतापर्यंत मला वाटायचं की प्राजक्तामुळे माझ्या मुलीचं लग्न होत नाहीये, पण नाही, या मागचं कारण फक्त आणि फक्त मीच आहे. म्हणजे मंडळी, थोडक्यात चारुलता ना स्वतःवर ब्लेम घेते. तिला असं वाटतं की तिच्यामुळे खरं तर तिच्या मुलीचं हे असं होतंय आणि त्यामुळे ती आता या सगळ्या नैराश्यातून स्वतःला मुक्त करण्यासाठी वाटेल तो प्रयत्न करायला तयार असते. म्हणजे तिला या मुलीचं लग्न होत नाहीये हे नैराश्य खूप त्रासदायक ठरत असतं. त्यामुळे आता ती स्वतःचा जीव द्यायचा आहे, म्हणजे मला आत्महत्या करायची असं सारखं सारखं म्हणत असते. पण तरी सुद्धा भाग्या हिमतीने काम घेते आणि आईला समजावते की आई, या गोष्टींमुळे तू कशाला रडतेस? हे बघ, ज्याला मला मनापासून स्वीकारायचं असेल ना, तर कसाही स्वीकारेल तो, आणि जर नाही स्वीकारलं तर ते मी माझं नशीब समजेन. अगं तू काय कमी केलं आहेस का माझ्यासाठी? आता भाग्या खूप मोठा स्टँड घेते. तिला वाईट वाटत असतं, रडत असते ती, पण ती स्वतः तिचे आता दागिने उतरवता उतरवता आईला म्हणते की आई, ठीक आहे ना, माझ्या नशिबात जे असेल ते होईल, आणि आता ह्या घरामध्ये पुन्हा एकदा माझ्या लग्नाचा विषय तोपर्यंत कोणी घेणार नाही जोपर्यंत माझ्या आयुष्यात कोणी मुलगा येत नाही किंवा मला कोणी स्वतःहून पसंत करत नाही. आजपासून हा विषय इथेच बंद होईल. आता भाग्याला सगळे समजवण्याचा प्रयत्न करतात, पण भाग्य सुद्धा कोणाचंही ऐकत नसते. ती तिच्या आईला गप्पा करून टाकते आणि म्हणते की बस, आता झालं तेवढं पुरे, इथून पुढे मला आता ही चर्चा या घरामध्ये नकोय. खरं तर भाग्याचा हा समजूतदारपणा बघून सगळ्या जणांना मनोमन वाटत असतं की भाग्या खरंच खूप शहाणी मुलगी आहे, खूप हुशार झालेली मुलगी आहे. आणि भाग्याने जे काही हे पाऊल उचललं ते बघून तिच्या बाबांना तिचं विशेष कौतुक वाटत असतं. प्राजक्ता तिला सांत्वना देत असते. ती प्राजक्ता आता तिच्या चारुमामीला सुद्धा धीर देत असते, शांत करत असते. पण चारुमामी तिच्याशी एक शब्द सुद्धा बोलत नसते. म्हणजे आजी आणि चारुमामी दोघांच्याही मनामध्ये कुठेतरी प्राजक्ता उतरलेलीच असते, वाईटच असते. स्पेशली आजी तर प्राजक्ताला खूप वाईट साईड बोलत असतात. तर मंडळी, आजच्या ट्विस्ट एपिसोडमध्ये हे सगळं घडलंय. आता पुढे काय होईल मंडळी? कारण आता ही बोललेली आहे, भाग्या बोललेली आहे की मला कोणी ऍक्सेप्ट करणार असेल तर मनापासून करेल. तुम्हाला काय वाटतं की तो जो मुलगा मागे तिला भेटला होता, ज्याने तिला वाचवलं होतं, तो मुलगा येईल का तिच्या आयुष्यात आता? खरं तर ट्विस्ट इथून सुरू होतोय, कारण भाग्याने लग्न करायला साफ नकार दिलेला आहे. जोपर्यंत कोणी मुलगा येत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही, हे तिचे शब्द आहेत. सो तुम्हाला काय वाटतं मला कमेंट्समध्ये सांगा की भाग्याच्या आयुष्यात तो मुलगा येईल का? बरं, हो, एवढ्याने चालणार नाही. आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंट्समध्ये सांगा. आणि हो, सगळ्यात पहिले चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे आपले आलेले ट्विस्ट सगळ्यात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि मंडळी, खाली असलेल्या हाईप बटनावर क्लिक करायला विसरू नका म्हणजे मला आणखीन छान छान आयडियाज सुचतील, मला आणखीन छान छान ट्विस्ट तुम्हाला सांगता येतील. चला तर मंडळी, भेटूया लवकरच. धन्यवाद.